श्रोते हो, आपण ट्यून आहात 90.8 FM कृषी विज्ञान केंद्र बारामतीची शारदा कृषी वाहिनी. आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय एक अभिनव उपक्रम. चला वाचूया, समृद्ध होऊया. मुंबई येथील प्रसिद्ध लेखक, निवेदक आणि सूत्रसंचालक श्रीयुत प्रसाद कुलकर्णी यांचं नुकतंच प्रकाशित झालेलं पुस्तक प्रासंगिक प्रसाद. या पुस्तकातील ललित लेखांचं वाचन आपल्यासाठी सादर करीत आहेत प्राध्यापिका ज्योती जोशी. चला वाचूया, समृद्ध होऊया. श्रोते हो, मी ज्योती जोशी. आपण केलेल्या कामाची पोचपावती प्रत्येकाला हवी असते, मग ती कोणत्याही स्वरूपात असो. अगदी नवजात बाळापासून वयोवृद्धांपर्यंत प्रत्येकजण यासाठी भुकेला असतो. हीच गोष्ट आपण ऐकणार आहोत श्री प्रसाद कुलकर्णी लिखित पोचपावती जन्मापासून मृत्यूपर्यंत या लेखातून. मित्रांनो, आपल्या आयुष्यात विविध वाटांनी अगदी आपल्या बालपणापासून ही येते, ते अगदी आयुष्याच्या अखेरपर्यंत. कुणा घरात नवजात बाळ जन्माला येतं, त्या क्षणाची घरातले सारे आतुरतेने वाट पाहत असतात. सगळं व्यवस्थित होईल ना, बाळ बाळंतीण सुखरूप राहोत अशी चिंता, प्रार्थना सुरू असते. अचानक हॉस्पिटलमधून फोन येतो प्रसूती झाल्याचा. सदिच्छा, आशीर्वाद, ताण, चिंता, काळजी या सगळ्याची पोचपावती मिळते या आनंदाच्या बातमीमधून. त्या गोड पोचपावतीने डोक्यावरचं ओझं उतरतं आणि आपण नॉर्मल स्थितीला येतो. त्या कोवळ्या जीवाच्या जन्मदात्रीला 9 महिने सोसलेल्या वेदनांची एका गोड ताण्याच्या रूपात पोचपावती मिळते. जन्मनोंदणी केल्यावर पोचपावतीच्या रूपात जन्मदाखला हातात येतो, जो आयुष्याच्या अखेरपर्यंत गरजेचा असतो. बालवयात अनावधानाने हातून काही चुकीचं कृत्य घडतं. उघडकीला आल्यावर आई वडिलांकडून योग्य शब्दात समज मिळते आणि आपल्यालाही घडून गेलेल्या चुकीची जाणीव होते. रडत मनापासून माफी मागितल्यावर त्याची पोचपावती पाठीवर फिरणाऱ्या हातातून मिळते. पोचपावती म्हणजे काय हो, तर ये हृदयीचे ते हृदयी पोहोचल्याची मनोमन जाणीव व्यक्त होणे. आपल्याकडे कुरिअर घेऊन येणाऱ्या व्यक्तीने ते मिळाल्याची पोचपावतीवर आपली सही घेतल्यानंतर अगदी सहजपणे त्याच्या हाती पाण्याचा ग्लास ठेवणं, ही खरी त्याच्या भर उन्हातान्हातून फिरण्याला मिळालेली पोचपावती असते. कुरिअर देण्याघेण्याच्या कोरड्या यांत्रिक पोचपावतीनंतर मनातील माणुसकीच्या ओलाव्यातून मिळालेली पोचपावती. मस्ती केल्यावर, दिलेला गृहपाठ न केल्यावर भरपूर रागावणारे शाळेतील शिक्षक शिक्षिका, आपण परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालो, वार्षिक स्नेहसंमेलनात काही छान सादरीकरण केलं, क्रीडा महोत्सवात अव्वल आलो किंवा अभ्यासेतर उपक्रमात प्रावीण्य मिळवलं की अगदी आवर्जून मनापासून आपलं कौतुक करतात. आमच्या लहानपणी तर शिक्षक घरी येऊन कौतुक करायचे. आता मी ही वेळ त्यांच्यावर फारशी येऊ दिली नाही, ही गोष्ट वेगळी. पाठीवर मिळणारी त्यांची शाबासकी म्हणजे काय असतो? आपल्या कर्तृत्वाला मिळालेली पोचपावतीच की. मी इयत्ता 8वी असताना नटसम्राट नाटकातला एक प्रवेश शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात संपूर्ण मेकअप सहित सादर केला होता. मला बक्षीसही मिळालं. माझा प्रवेश संपवून मी स्टेज मागे मेकअप उतरवत असताना संपूर्ण शालेय जीवनात ज्या विषयाशी माझा कायम 36चा आकडा होता, त्या गणिताचे भावे सर माझ्या मागे येऊन उभे राहिले. मनापासून कौतुकाने पाठीवर हात फिरवून अभिनंदन केलं. आजवर त्या हाताने फक्त फटकेच खाल्ले होते आणि आपल्या खिशाला लावलेलं भारी फाउंटन पेन काढून माझ्या हाती दिलं. त्या क्षणी खूप भरून आलं मला. चटकन वाकून मी नमस्कार केला, कारण माझ्या सादरीकरणाला मिळालेली त्यांची पोचपावती अगदी हृदयापर्यंत पोहोचली होती.
घरातल्या अन्नपूर्णेला तिने रांधलेला स्वयंपाक किंवा बनवलेला पदार्थ सगळ्यांनी अगदी चव घेऊन आणि मनापासून दाद देऊन खाल्ला. प्रत्येक पदार्थाचं कौतुक करत पोटभर जेवलं की तिचं अर्ध पोट भरतं. आणि यावर नवऱ्याने म्हटलं की तुझ्या हातच्या जेवणाला किंवा तू अमुक पदार्थ बनवतेस त्याला कशाचीच सर नाही. आणि आपल्या हाताने त्या पदार्थाचा एक घास भरवला मग तर स्वर्ग 2 बोटच उरतो तिला. तिच्या श्रमाचं चीज झालेलं असतं पोटभर कौतुकाच्या पोचपावतीमधून. आणि अहो हेच कशाला, अगदी कुणालाही आपल्या गुणाचं मनापासून कौतुक झालं की आनंद होतोच की. मी म्हणतो कौतुकाची पोचपावती द्यायला संकोच कशाला करायला हवा, अगदी मोकळेपणाने देऊन टाकावी. आपल्या घरी काम करणाऱ्या बाईंना समजा म्हटलं, राधाबाई अगदी छान साफसफाई केलीत बरं, आम्हाला जमलंच नसतं हे सगळं करायला, तुम्ही होतात म्हणून निभावलं. आपल्या कामाची पोचपावती साहेबांनी दिली याचंच त्यांना अप्रूप वाटेल. आता त्या कामाचे त्यांना पैसे मिळणार असतातच, पण त्या कोरड्या व्यवहाराला मिळालेला शब्दांचा ओलावा त्या गरीबाला किती आनंद देऊन जातो. किंवा आपल्या नेहमीच्या दुकानदाराला म्हटलं, अण्णा परवा ते अमुक तुमच्याकडून घेऊन गेलो ते अप्रतिम होतं बरं का, तुमच्या दुकानातला सगळाच माल उत्कृष्ट असतो म्हणूनच मी तुमच्याकडे येतो. आता वरवर पाहता दुकानातून माल घेणे आणि पैसे देणे हा एक व्यवहार झाला. हे बोलल्यामुळे त्याच्या विक्रीवर काही फरक पडणार नसतो किंवा न बोललो म्हणून त्याला वाईट वाटणारही नसतं. तरीही सगळ्या गिऱ्हाईकांसमोर मिळालेल्या या पोचपावतीने अण्णाच्या अंगावर निश्चितच मुठभर मास चढतं. आमच्या एक शालेय शिक्षिका त्यांच्या इमारतीच्या वॉचमनला, सफाई कामगाराला रोज चहा आणि काहीतरी खायला द्यायच्या. कामाचा पगार तर त्यांना मिळतोच, पण त्यांच्या कामाला माणुसकीच्या भावनेतून अशी प्रत्यक्षात पोचपावती फारच थोडे देत असतात. म्हणून मी मगाशी म्हटलं, पोचपावती म्हणजे काय तर हृदयाहृदय एक जावले, ये हृदयीचे ते हृदयी घातले. ही पोचपावती जाणीवेची आणि प्रेमाच्या कबुलीची पोचपावती. ती तर आयुष्यात अत्यंत महत्त्वाची. नजरेतून, लाडे हावभावातून नेमकी मिळते आणि ज्याच्या हृदयी पोचायला पाहिजे तिथे बरोबर पोहोचते. याउलट एखाद्या रोमिओने काढलेल्या छेडीची पोचपावती सँडल रूपातही अगदी लगेच मिळते, पण हृदयावर नाही तर असो. रंगलेल्या संगीत मैफिलीमध्ये गायकासमोर बसलेले श्रोते मख्खपणे बसून राहिले तर गायकाचा अवसानच गळून जाईल. त्याच्या हरकतीला, भिंगरीसारख्या जाणाऱ्या तानेला, समेवर येणाऱ्या मिळणारी वाह उस्ताद ही दाद म्हणजे काय असतं. त्या कलाकाराची गायकी रसिकांच्या हृदयापर्यंत पोहोचल्याची पोचपावतीच की. नाटकातील कलाकार, गायक, खेळाडू यांना त्यांनी सादर केलेल्या कलेची पोचपावती तिथल्या तिथे मिळते. सादरीकरण चांगलं झालं तर डोक्यावर घेणारी आणि आवडलं नाही किंवा वाईट सादरीकरणाला हुरियो करणारी अशी पोचपावती. अनेकदा नाटक संपल्यावर प्रेक्षकातील कुणी आजी अगदी वाट काढत रंगपटात येतात आणि कलाकारांचं मनापासून कौतुक करून मुद्दाम घरून आणलेला पदार्थ साऱ्यांना प्रेमाने खाऊ घालतात. कलाकारांना आपला थकवा, श्रम विसरायला लावणारी ही पोचपावती असते, अगदी हृदयाला भिडणारी. आपल्या नात्यातल्या किंवा एखाद्या वृद्धाश्रमातल्या अंथरुणावर खिळलेल्या कुणा वृद्धाची मुद्दाम जाऊन भेट घेतली, जवळ बसून त्यांचा हात हातात घेऊन छान गप्पा मारल्या, जाताना काही खाऊ नेला, आग्रहाने खाऊ घातला की त्या गढुळल्या डोळ्यात एक चमक येते. आपल्या डोक्यावरून, अंगावरून सुरकुतलेला हात अगदी मायेने फिरतो आणि निघताना आशीर्वादाच्या रूपात या सगळ्याची पोचपावती भरभरून मिळते. आणि अगदी शेवटची पोचपावती मिळते ती या जगातून गेल्यावरच. अंत्यविधी उरकल्यावर या व्यक्तीचं निधन झालं हे अधिकृतपणे सांगणारी पोचपावती कुटुंबियांच्या हातात पडते, जी सगळ्या कायदेशीर बाबी पूर्ण करण्यासाठी गरजेची असते. जन्म मृत्यूची पोचपावती मात्र जन्म होतो तेव्हाही आपल्या हातात पडत नाही आणि मृत्यू होतो तेव्हाही. ही शेवटची पोचपावती मिळते ती मात्र वारसाला. तर अशी ही जन्मापासून अगदी मृत्यूपर्यंत
ठायी ठायी मिळणारी पोचपावती. श्रोते हो, हा एक चिंतनशील लेख. प्रत्येक पोचपावती आपल्याला मिळते, पण जन्ममृत्यूची पोचपावती मात्र आपल्याला मिळत नाही. जीवनाचे हे वास्तव लेखक लेखाच्या शेवटी आपल्याला सांगतो. त्याची सत्यता आपल्याला पटते देखील. धन्यवाद. चला वाचूया, समृद्ध होऊया. श्रोते हो, या उपक्रमांतर्गत मुंबई येथील प्रसिद्ध लेखक, निवेदक आणि सूत्रसंचालक श्रीयुत प्रसाद कुलकर्णी यांचं नुकतंच प्रकाशित झालेलं पुस्तक प्रासंगिक प्रसाद या पुस्तकातील ललित लेखांचं वाचन आपल्यासाठी सादर करीत होत्या प्राध्यापिका ज्योती जोशी. शारदा कृषी वाहिनी, शारदा कृषी वाहिनी, शारदा कृषी वाहिनी, शारदा कृषी वाहिनी.